बुध ग्रह याच्यावर स्थानावर तुमच्या जिभेत ताकद किती हे सिद्ध होत असतं. खूप वेळेला आपण म्हणतो ना की एखाद्याची जीभ काळी म्हणजे तो एखाद्याबाबत वाईट बोलला तर ते खरं होतं. इथं बुध येतो. वाणीतली सत्यता. बुध हा वणीची वाणी. वाणी म्हणजे जातीनी वाणी ग्रह आहे आणि तोंडानी वाणीच आहे. बुधाची अंमलबजावणी वाणीवर चांगली चालते. बुध प्रेमळ आहे. पण या प्रेमात शुक्रासारखी गोष्ट येत नाही. या प्रेमात वात्सल्य येतं. या प्रेमात मोठेपण येतं. आपल्या घरातला एखादा मोठा माणूस ज्या हक्काने आपल्याला दडावतो किंवा दाटावतो तसा बुध आहे. बुध अवखळ पण आहे. तर तो कुठल्या राशीत आणि कसा आहे याच्यावर त्याची ते वागणं डिपेंड आहे. हे काही वेळेला असं म्हणतात की बुध स्वतःच्या मिथुन राशीत असेल तर हमखासपणे अचूक ठिकाणी चुकीचं बोलणारी व्यक्ती असते. म्हणजे जर समजा तुम्ही एखाद्याच्या अंत्यविधी करता स्मशानात गेलेला असाल आणि ते चिता पेटली, सगळेजण आजूबाजूला बसलेले असतात, तसे गंभीरपणे बसलेले असताना एखाद्याच्या चेहऱ्यावर जर अचानक हास्य हे दिसलं, तुम्ही लक्षात घ्या बुधाची व्यक्ती. कुठला तरी जुना जोक हा आठवलेला असतो, किसकन असतात. अचूकपणे अचूक जागी चुकीचं वागणं. किंवा एखादी कॉन्फरन्स चालू आहे, तिथं कंपनीचे सगळे प्लस पॉइंट सांगत आपल्याला कसे हे करायचे, तर त्यावेळेला एखादा वक्ता सांगतो, तो प्रभावीपणे बोलतो, सगळं बोलतो आणि सांगतो की समोरच्या ट्रेनिंग घेणाऱ्या सगळ्या पोरांना सांगतो की नाही, तुम्ही जग जिंकलं पाहिजे, आपल्या कंपनीचं कोपऱ्यात नाव झालं पाहिजे. हा, आता हे आहे की गेल्या 5 महिन्यात मला पगार नाही दिला कंपनीनं. जर सेल्स मॅनेजर असं बोलला तर सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह काम करू शकेल का? पण त्याला विचारलं तर मग मी कुठं बोललो, मी पोरांना तर हे केलं, एनकरेज केलं, पण फॅक्टही सांगून ठेवली ना, उद्या ते डिसअपॉइंट व्हायला नको. ही बुधाची सत्य बोलतील पण ते चुकीच्या अर्थाने. हे युद्धावर जायचं ना, हर हर महादेव म्हणायच्या ऐवजी म्हणायचं आत्ता आपण पांढरं निशाण दाखवायचं का, पहिले चर्चा करून घ्यायची का? अरे मग इतके दिवस का गप्पा बसला युद्ध पेटेस तोपर्यंत? याचं उत्तर कोणाकडे नसतं. पण त्याचबरोबर बुद्ध कन्येतनं बोलायला लागला तर ते युद्धाच्या जागेवर जाणार नाही. शामियानात बसून प्रत्येकाला सांगतो कुणी काय काय करायचं, कुणी काय काय, समोरचा माणूस काय, शत्रू काय आखणी करत असेल, काय करायचं, आपण किती करायचं, बरोबर या मूव्स करा, तुम्ही जिंका, आणि तो निघूनही जाईल. कारण तिथं त्याला शार्पनेस आलेला असतो, धार आलेली असते. तो तिथं जाऊन गाजवणार आणि परत येणार. आणि एक मात्र आहे की ते प्रत्येक तिथली असलेली व्यक्ती अजन्म त्या व्यक्तीची ऋणी राहील इतकं त्यांनी गाजवून आलेलं असतं. बुधाला शोमनशिप शुक्रासारखी जमत नाही, ती शांत. तर सगळं करून आल्यानंतर ते आपल्या घरी जाऊन शांत झोपतील. माझा सत्कार होईल, मला कोणतं येऊन नाव वाजेल, तर पेपरमध्ये फोटो येईल, कोणी तुमच्या अजिबात नाही, हे बुधाकडे येतच नाही. मग ते मिथुनेत असो, बुध कन्येत असो.
ते त्यांच्या पद्धतीनं काम पूर्ण करणार, निघून जाणार. लाईमलाईटची इच्छा त्यांना नसते. याच्याच बरोबर बुध कुशाग्र आहे, तसंच बुध हेकटही आहे. म्हणजे मी ज्या पद्धतीनं सांगतो त्याच पद्धतीनं आखणी करायची, त्याच पद्धतीनं चालायचं. एखादं पाऊल इकडं तिकडं झालं, मी जबाबदार नाही, तुम्ही घोसाडायचा. हे मी जबाबदार नाही हे म्हणण्याची ताकद ठेवणारा एक बुधच असतो. आपली जबाबदारी त्याच वेळेपर्यंत असेल जोपर्यंत तू माझं ऐकतो. तू माझं न ऐकता एखादी स्टेप घेतली